विदर्भातील कलाकारांनी निर्मित केलेला मराठी चित्रपट पेटला वनवा क्रांतीचा हा 12 डिसेंबर 2025 पासून संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे। या चित्रपटाचे निर्मितत्व अकोला अमरावती विदर्भ संगीत व सांस्कृतिक कला प्रसारक मंडळ आणि स्काज फिल्म यांनी केलेला आहे। ग्रामीण समाजातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट आधारित आहे। दुर्बल घटक अन्यायाविरोधात आवाज उठवतो तेव्हा सत्ताधारी शक्तींकडून होणारा अत्याचार आणि त्यांचा संघर्ष या चित्रपटात वास्तवदर्शी पद्धतीने मांडलाय। चित्रपटातील गीतेही आकर्षक व कर्णमधुर असल्याचं सांगितलं जातंय। चित्रपटाचे निर्माता मुकुंद नितोने यांनी स्वतःची तब्बल 2 एकर जमीन विकून हा चित्रपट उभा केला आहे। मी मुकुंद नितोने, निर्माता, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार। पेटला वनवा क्रांतीचा या चित्रपटाची निर्मिती आम्ही केलेली आहे आणि हा चित्रपट येत्या 12 तारखेपासून शुक्रवारपासून महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे। निर्मिती प्रमुख प्रवीण तायडे यांनी या उपक्रमात महत्त्वाची भूमिका निभावली आहे। सहनिर्मितीमध्ये डॉक्टर सतीश खडसे व सौ हर्षा तायडे यांचे मोलाचं योगदान राहिलंय। दिग्दर्शनाची धुरा मुकुंद नितोने यांनी सांभाळत समर्पितपणे संपूर्ण चित्रपट तयार केलाय। चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारे कलाकार कुणाल शिरोडे, रूपाली जाधव, होणाजी चव्हाण, दिलीप केदार, भूमी वाणी, हर्षा तायडे, राहुल तायडे, संगीता जामनिक, कृष्णा शिंदे, स्वप्नाली बंड, प्राध्यापक संजय खडसे, सौ लीना खडसे, महेंद्र डोंगरे, मनोज वानखडे, राहुल वानखडे, संजय आठवाल, संजय शर्मा, डॉक्टर पठाण तसेच अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील अनेक कलाकार सहभागी आहेत। हा चित्रपट अकोल्यातील मिराज टॉकीज, दर्यापूर ड्रीम, मूर्तिजापूर, उपाध्याय चित्रपटगृहांसह राज्यभरातील अनेक थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे। निर्माते प्रवीण तायडे, मुकुंद नितोने, हर्षा तायडे आणि डॉक्टर सतीश खडसे यांनी प्रेक्षकांना आवाहन केलं आहे की आपल्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट नक्की पाहावा। जन अभियान न्यूज मराठी, अकोला प्रतिनिधी MJ गौरवे।